Good morning, dear students. Here in this video we are going to discuss the short answer questions on the lesson Speech on Indian Independence by Pandit Jawaharlal Nehru. Pandit Nehru was India's first Prime Minister and architect of India. This speech was delivered at midnight on 14th August 1947. He speaks about India's past, remembering the trials the people faced to achieve independence, but also looks forward to India's future as a prosperous and progressive nation. So this is the first short answer question. The answer of this question is expected to write in 2 to 3 sentences each, which carries 2 marks. So the first question is here on your mobile screen. What pledges does Nehru ask the citizens of the country to take? And the answer is, Nehru asks us to take a pledge of dedication to the service of India and the noble cause of humanity. Service to India means service to the millions who suffer. पंडित नेहरू या ठिकाणी आपल्याला अशी प्रतिज्ञा घ्यायला सांगतायत की आपण सगळ्यांनी आपल्या देशाकरिता, आपल्या राष्ट्राकरिता स्वतःला अर्पण केलं पाहिजे. देशाच्या सेवेसाठी आपण सदैव तत्पर असलं पाहिजे आणि अखिल मानवजातीच्या कल्याणाकरिता सुद्धा आपण तयारी ठेवली पाहिजे. देशाची सेवा म्हणजेच देशातील लाखो करोडो जनतेची सेवा, जे कष्ट उपसत आहेत, ज्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत प्रगतीची कोणतीच फळं जाऊन पोहोचलेली नाहीत, त्यांची सेवा म्हणजेच देशाची सेवा. तर ही सेवा करण्याची प्रतिज्ञा आपण घेऊया असं नेहरू येथे सांगतायत. लेट अस मूव टू द सेकंड क्वेश्चन अँड हिअर इट इज, व्हॉट डज नेहरू से अबाउट इंडियाज पास्ट? भारताच्या भूतकाळाविषयी नेहरू काय म्हणतायत? सो ही सेज, नेहरू सेज दॅट India was always trying to search her better tomorrow. Many countries are filled with her people trying hard to achieve splendid success as well as the events of failure. But India had never lost her endeavor for search, whatever good or ill fortunes she had to go within. भारताच्या भूतकाळाविषयी बोलताना नेहरू असं म्हणतायत की भारताने सदैव उज्ज्वल भवितव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच राष्ट्र हे त्या देशातील, त्या राष्ट्रातील मेनी कंट्रीज आर फिल्ड विथ हर पीपल ट्राईंग हार्ड टू अचीव स्प्लेंडिड सक्सेस. म्हणजे बरीच राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील जनता ही यश मिळवण्यासाठी धडपड करत असताना आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे त्यामधले जे काही अपयश असतात, त्या अपयशाच्या घटनासुद्धा त्यांनासुद्धा आपल्याला सामोरं जावं लागते. परंतु भारताने मात्र किती जरी अपयश आले तरीसुद्धा आपला हा प्रयत्न सोडला नाही. आपले प्रयत्न त्याने सदैव चालूच ठेवले. भलाई मग येणारा काळ आपल्याला कोणतीही फळं घेऊन येऊ, परंतु आपण मात्र प्रयत्नांची कास सोडली नाही. तर अशा रीतीने पंडित नेहरू भारताच्या भूतकाळाविषयी या ठिकाणी विशद करतायत. सो द थर्ड क्वेश्चन इज हिअर ऑन युअर स्क्रीन. According to Nehru, who should the people of India keep in mind at this time of joy? नेहरूंच्या मते आपण भारतीयांनी कोणाची आठवण या आनंदाच्या प्रसंगी केली पाहिजे? According to Nehru, at the time of joy, people of India should keep in mind that many of their fellow countrymen were sorrow-stricken and difficult problems had surrounded them. Freedom has brought responsibility and challenges which are to be faced in a disciplined way. नेहरूंच्या मते या आनंदाच्या प्रसंगी आपण भारतीय लोकांनी त्या लोकांची निश्चित आठवण ठेवली पाहिजे की जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्याच प्रमाणे हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या लोकांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं, आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांची सुद्धा आपण आठवण केली पाहिजे. आणि
आता सध्या ज्या भारतामध्ये अवस्था आहे, बिकट परिस्थिती आहे, दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, कष्टकरी लोक आहेत, त्यांची दुःख आहेत, तर अशा लोकांची आठवण आपण ठेवली पाहिजे. स्वातंत्र्य हे जबाबदारी आणत असते आणि आव्हानंसुद्धा आणत असते. तर या आव्हानांचा सामना आपल्याला शिस्तबद्ध पद्धतीने करायचा आहे. सो द फोर्थ क्वेश्चन इज हिअर, व्हॉट डज नेहरू से अबाउट गांधी? गांधीजींविषयी नेहरू नेमकं काय म्हणतायत? Nehru calls Gandhi the greatest man of their generation. He says that Gandhiji's ambition was to wipe every tear from every eye. Gandhiji gave concrete form to the old spirit of India and gave light against the darkness that was around us. गांधीजींविषयी बोलताना नेहरू म्हणतायत की गांधीजी हे त्यांच्या पिढीमधले सर्वात महान व्यक्ती आहेत. ते असं म्हणतात की गांधीजींचं ध्येय होतं. कोणतं ध्येय होतं? तर भारतातील शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातील शेवटचा अश्रू पुसल्या गेला पाहिजे, म्हणजे प्रत्येक भारतीयाचं दुःख आपण दूर केलं पाहिजे. गांधीजींनी भारताचा जो एक प्राचीन आत्मा होता त्याचा कॉन्क्रीट फॉर्म उपलब्ध करून दिला आणि अंधारातून बाहेर पडण्याकरिता प्रकाशाची वाट त्यांनी आपल्याला दाखवली. 5वा प्रश्न, What does Nehru say about the relation of India to the rest of the world? भारताचे इतर जगासोबतचे संबंध याविषयी नेहरू काय म्हणतात? So Nehru says that dreams are not only for India but also for the world. Nations and the people are closely bound together today. It is the one world and it can't be split into isolated fragments. नेहरू असं म्हणतात की ही स्वप्न फक्त भारताचीच नसून अख्ख्या जगाची आहेत. राष्ट्र आणि त्या राष्ट्रातील जनता ह्या एकमेकांसोबत एका विशिष्ट नात्यामध्ये गुंफल्या गेलेल्या आहेत. आज आपण अलिप्ततावादी धोरण स्वीकारू शकत नाही. हे जग एकच आहे आणि हे तुकड्या तुकड्यांमध्ये आपल्याला असं विभागता येऊ शकणार नाही, कारण आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहोत. So these were the short answer questions, students. These questions are asked for 2 marks each and the answers are expected in this way now, as we have seen here. So thank you very much.